स्केड सोल्युशन्समध्ये मी ऋतुराज पाटील तुमचं स्वागत करतो. आज टॉपिक आहे स्टँडर्ड 9चा पहिली पोयम वॉक अ लिटिल स्लोअर. सो बघूयात काय पोयम आहे ही. वॉक अ लिटिल स्लोअर म्हणजे काय म्हणता येईल त्याला. वॉक अ लिटिल, थोडंसं काय करा, थोडं हळू चाला. ठीक आहे. वॉर्मिंग अप प्रत्येक कविता प्रत्येक लेसनच्या आधी तुम्हाला काहीतरी डिस्कशन करण्यासाठी दिलेल्या गोष्टी म्हणजेच वॉर्मिंग अप. चिट चॅट हितगुज करूयात. फॉर्म पेयर्स और ग्रुप्स ऑफ 4, 4 जणांचा ग्रुप तयार करा. यूज दिस क्वेश्चन्स टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. आणि हे काही खाली प्रश्न दिलेत आणि तुम्ही एकमेकांशी काय करा, चर्चा करू शकतात. ठीक आहे. आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन. तुम्ही गप्पिष्ट, गप्पा मारायला तुम्हाला आवडतं का, तर एकमेकांना असं विचारायचं आहे. ठीक आहे. हा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स. शेअर म्हणजे काय, इथं मांडणे, ह्या ठिकाणी शेअरचा अर्थ मांडणे होतो. काय मांडणे, तुमचे थॉट्स म्हणजे काय, विचार. ओके. आणि थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10. 10वी नंतर तू काय करणार आहेस. असं 4 जणांचा ग्रुप तयार करून तुम्ही एकमेकांना हे विचारू शकतात. ओके. छान ऍक्टिव्हिटी होऊन जाईल तुमची. बघा तरी काय उत्तर मिळतं. ओके. नंतर पुढे काय आहे इथे, माय थॉट्स. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6. 4 ते 6 जणांचा ग्रुप तयार करा. फॉर्म म्हणजे तयार करणे. डिस्कस त्यांच्याशी चर्चा करा. फॉलोइंग खाली दिलेल्यांपैकी. विथ युअर फ्रेंड्स तुमच्या मित्रांसोबत. इन द ग्रुप. अँड देन कम्प्लीट द सेंटेन्स. हे सेंटेन्स कम्प्लीट करा. काय आहे ते, आय वुड लाईक टू टॉक टू. तुम्हाला हे बोलायला आवडेल. जसं की माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. मला माझ्या आईसोबत स्विमिंग कशी करायची किंवा स्विमिंग कशी शिकवलं त्याच्याबद्दल बोलायला आवडेल. माय फादर अबाउट. माझ्या वडिलांसोबत मला काय बोलायला आवडेल, अबाउट हिज जर्नी म्हणजे त्यांचा प्रवास. ओके. नंतर टीचर सोबत काय आवडेल बोलायला, हेल्थ म्हणजे काय, हेल्थ म्हणजे त्यांचं स्वास्थ्य. ओके. माय बेस्ट फ्रेंड अबाउट, तुम्ही म्हणू शकता सिनेमा. एखादा मूवी बघितला तुम्ही, सिनेमा. जस्ट अ मिनिट. सिनेमा किंवा मूवी. ठीक आहे. ग्रँड पॅरेंट्स, आजी आजोबांसोबत काय बोलायला आवडेल, अबाउट स्टार्स. वर स्टार्स आहेत, चोर खाटलं, 3 चांदण्या, कोणते स्टार्स कसे आहेत त्यांच्याबद्दल बोलायला आवडू शकतं. नेबर्स अबाउट सीझन म्हणजे क्लायमेट. आजचं क्लायमेट कसं आहे बुवा त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या नेबर म्हणजे कोण, शेजारी. ते असं तुम्ही काही पण तुमच्या मित्रांसोबत बसून ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतात. ओके. आणि इथे बघा काय म्हटलेलं आहे, वी ऑफन नीड टू कम्युनिकेट आवर थॉट्स अँड फिलिंग्स टू अदर. हो, आपल्याला कम्युनिकेशन तर करावं लागेल ना. ही गरज आहे कम्युनिकेट करणे, आपल्या विचारांची, आपल्या फिलिंग्स, आपल्याला काय वाटतं त्याची. समटाइम्स वी डू दॅट फ्रीली. अगदी मनमोकळेपणाने आपण कधी कधी करतो. आणि कधी कधी आपण वी आर नॉट एबल टू डू सो बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन. आता बघा, जे तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंड सोबत कम्युनिकेट करू शकतात तीच गोष्ट तुम्ही तुमच्या पप्पासोबत करू शकतात का, तीच गोष्ट तुम्ही तुमच्या मम्मी सोबत करू शकतात का, तीच गोष्ट तुम्ही तुमच्या टीचर सोबत करू शकतात का. तर तुम्हाला तुमचं उत्तर माहिती आहे. ओके. हा, तीच गोष्ट तुम्ही तुमच्या नेबर सोबत करू शकतात का, तर नाही. तर बघूयात तुम्ही काय त्यांच्याशी, आणि खरं तुम्ही लिहा हे, तुम्हालाही लक्षात येईल की तुम्ही काय काय त्यांच्याशी चर्चा करतात. ओके. इथे काय आणखी म्हटलेलं, ट्राय टू कम्प्लीट ईच सेंटेन्स युझिंग अ न्यू आयडिया. नवीन काहीतरी आयडिया तिथे लिहा.
दीज आर ओपन एंडेड क्वेश्चन. हे जे काही क्वेश्चन आहेत हे ओपन एंडेड म्हणजे तिथे पुढे चर्चा चालूच राहू शकते. ओके, म्हणजे एक प्रश्नानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर काहीतरी उत्तर मिळेल त्याचं तिसरं, असं काहीतरी ओपन एंड आहे ते. यू अँड युअर फ्रेंड्स नीड नॉट राईट द सेम आन्सर. तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी सेम आन्सर लिहिणं गरजेचं नाहीये. वेगळं वेगळं उत्तर लिहिलं तरी चालेल. आता इथं बघा, आय वुड लाईक टू लर्न टू डॅश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. आता इथे बघा, फ्रॉम माय कझिन, माझ्या चुलत भावाकडनं किंवा चुलत बहिणीकडनं काय शिकायला आवडेल, तर प्ले चेस. तर तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडकडनं काय शिकायला आवडेल? एखादा म्हणू शकतो की मला माझ्या बेस्ट फ्रेंडकडून फॉर एक्झाम्पल क्रिकेट, तो छान क्रिकेट खेळत असेल, क्रिकेट कसं खेळायचं ते शिकू शकतात. ग्रँड मदरकडून तुम्ही चहा बनवायला शिकू शकतात, है की नाही. नंतर टीचरकडून तुम्ही काय शिकू शकतात, जसं की कम्युनिकेशन स्किल्स शिकू शकतात, कुशलता. नेबर्सकडून तुम्ही पतंग कशी उडवायची ते शिकू शकतात. टू फ्लाय काईट म्हणजे काय, पतंग, आहे की नाही. असं काहीतरी उत्तरं तुम्हाला वेगळी वेगळी लिहिता आली पाहिजे, तो सराव करायचा आहे. ओके, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे वॉर्मिंग अप. याच्याने तुम्हाला तुमची थॉट्स, तुमचे विचार मांडता आले पण पाहिजेत. इथं बघा काय म्हटलंय, अलाउ द स्टुडंट्स इनफ टाइम टू टॉक अबाउट देअर थॉट्स अँड फिलिंग्स. दे मे यूज देअर माउथ टंग, म्हणजे मदर टंग म्हणजे काय, आपली बोली भाषा. जसं आपण महाराष्ट्रीयन आहोत तर मराठी आपण बोलतो. इन द कोर्स ऑफ द ग्रुप डिस्कशन, बट दे शुड कम्प्लीट द सेंटेन्स इन इंग्लिश. बघा, डिस्कशन तुम्ही मराठीमध्ये करा, पण शेवटी तो जे काही वाक्य आहे ते इंग्लिशमध्येच कम्प्लीट झालं पाहिजे. ठीक आहे. तर असं तुमचे आयडियाज, तुमचे अनुभव तिथे मांडा. आय हेजिटेट टू टॉक टू माय. हेजिटेट म्हणजे काय, नको वाटतं बोलायला मला कोणाशी. अबाउट माय स्टडीज, माझ्या स्टडीज बद्दल मला कोणाशी बोलायला नको वाटतं. ऑब्विसली पापा असतील, कोणाचं मम्मी असू शकते, किंवा आणखी कोणी मोठा भाऊ असू शकतो, कोणी टीचर असू शकतं. अबाउट द वे ही शी टॉक्स टू माय फ्रेंड, असं कोणीतरी की जो माझ्या मित्रांशी ज्या पद्धतीने बोलतं. तर कझिन, असं नाही बोललं पाहिजे, माझ्या कझिन नीट बोललं पाहिजे बा, असं अपेक्षा असू शकते. अबाउट व्हॉट आय वुड लाईक टू डू इन फ्युचरमध्ये काय करायला पाहिजे. तर हे कोणाशी हेजिटेट म्हणजे काय, भीती वाटते बा, त्यांच्याशी नाही कसं बोलावं. तर तुम्ही म्हणू शकतात की तुमचे असू शकतात की टीचर, उदाहरणार्थ, है ना. अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज, माझे हॉलिडेज कसे स्पेंड केले पाहिजे. मदर. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत मस्ती करायची असेल, क्रिकेट खेळायचं असेल, आणि ती आईला कसं काय सांगायचं, असं म्हणून तुम्हाला ते. अबाउट माय फेवरेट मूवीज बद्दल बोलायचं आहे, तर तुमची दीदी असेल, सिस्टर, तिच्याशी नाही बोलू वाटत मूवीज बद्दल. अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय, काही विकत घ्यायचं आहे, तर असू शकतं की तुमची आजी तुम्हाला रागवत असेल, हे नको घेऊ ते नको घेऊ, तर ग्रँड मदर. सो दिस इज हेजिटेशन म्हणजे काय, हेजिटेट करणे म्हणजे एक प्रकारे नको बा, कसं काय चर्चा करायची, अशा पद्धतीने असं वाटणे. ओके, काय मग ही कविता, वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. एक छोटा बाळ, सो स्मॉल छोटासा, तो काय म्हणतोय की, बाळ नाही म्हणता येणार कारण, ओके इथे बघूयात आपण. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, थोडंसं हळू चला पापा, डॅडा. थोडंसं काय करा, हळू चला. का बरं, कोण सांगतंय, सेड म्हणजे सांगणे. अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स,
मी तुमच्या पावलांवर काय टाकतोय, पावलं टाकतोय, ठीक आहे, तुमच्या मागे मागे चालतोय. आणि अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला काय नाही करायचंय, मला खाली पडायचं नाहीये. ठीक आहे. बघा ना, आपण आपल्या आई वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चालतो की नाही. कितीतरी गुण असे असतात की ते आपण त्यांचे घेतो, ते आपले संस्कार बनतात. आपण आपले आई वडील आपल्याला चांगलं वागायला शिकवतात, है की नाही, कोणाचं वाईट करू नको हे सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी इन शॉर्ट काय तर ते स्टेप्स आहेत, फूड स्टेप्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, कधी कधी तुम्ही खूप फास्ट चालतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. हार्ड टू सी म्हणजे काय, पटकन लक्षातच येत नाही. आता इथं बघा, इथे आहे ना, कवी कवी काय करतोय, रिलेट करतोय जीवन जगताना. कधी कधी वडील खूप पटकन निर्णय घेऊन टाकतात आणि लहान असल्यामुळे, तेवढा अनुभव नसल्यामुळे लक्षात येत नाही त्या 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 वयामध्ये की अरे आपल्याला हा निर्णय तर खूप चुकीचा वाटतोय. पण नंतर कधीतरी कालांतराने असं होऊ शकतं की तो निर्णय आपल्या आईवडिलांचा काय होता, बरोबर होता. मग त्यावेळेला काय होतं, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. पण हा जो काही मुलगा आहे, हा जे काही चाइल्ड मुलगी आहे, हे थोडं वयाने लहान असल्यामुळे ते लक्षात येत नाही आहे. समटाइम्स दे आर हार्ड टू सी, कधी कधी असे काही निर्णय, अशा काही गोष्टी घटना घडतात तर ते अवघड वाटतात, नको वाटतात की हे असं नाही व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. का, कारण लहान वयामध्ये अनुभव कमी असल्यामुळे तसं वाटणं स्वाभाविक आहे. सो आणि म्हणून वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, आणि म्हणून पापा थोडंसं काय करा, हळूहळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी, काय तुम्ही काय करतायत, मला मला पुढे घेऊन जातायत, तुम्ही पुढे पुढे चालतायत, तुमच्या मागे मागे मी चालतोय. येतंय लक्षात? येस. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप, कधीतरी एक दिवस असा येईल की ज्या वेळेला मी मोठा झालेलो असेल पूर्णपणे. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, मला तुमच्यासारखं बनावं असं वाटेल, तुम्ही जसं वागलेत, तुम्ही जे काही करतायत तसं व्हावं असं वाटेल. इन शॉर्ट चांगल्या गोष्टी आहे की नाही. देन आय विल हॅव अ चाइल्ड, आणि मग मला पण एखादा मुलगा, एखादा मुलगी होईल, त्यावेळेला हु विल वॉन्ट टू फॉलो मी, तो पण मला काय करेल, मला तो फॉलो करेल. येत आहे लक्षात? असंच असतं ना, बघा तुम्ही, आजोबा असतात, आजोबांचं आजींचं अनुकरण आई वडील करतात, आई वडिलांचं अनुकरण मुलं मुलं करतात. तर हे असं चालूच असतं, ही सर्कल चालूच असते. आणि असेच संस्कार, प्रत्येक कुटुंबाचे असे चांगले संस्कार पुढे जात असतात. येत आहे लक्षात? हा. आणि लास्ट स्टांजा, शेवटच्या स्टांजामध्ये, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि मला सगळं काही योग्य जे आहे ना ते लीड करायचंय, ते पुढे घेऊन जायचं आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला हे लक्षात आणून घ्यायचंय स्वतःला, काय की हो मी खरा होतो, ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या खऱ्या आहेत, त्या योग्य आहेत. इथे ट्रूचा अर्थ खराच असं नाही, तर योग्य पण म्हणता येईल त्याला. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, आणि म्हणून थोडंसं तुम्ही हळूहळू चला. का, आय मस्ट फॉलो यू, का तर मी तुम्हाला काय, मला ते हे सगळं काही योग्य व्हायला पाहिजे, राईट व्हायला पाहिजे, खरं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आय मस्ट फॉलो यू, मला तुम्हाला काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. येतं लक्षात? सो आई वडिलांची अहमियत आपल्या लाईफमध्ये खूप मोठी आहे. ओके. तर जरूर त्यांचे जे काही निर्णय असतील त्याला जरूर चॅलेंज करा, मी हे नाही म्हणत, पण बोलतात कसं तुम्ही तुमच्या आई वडिलांशी, जरूर याचा विचार करा, त्यांचं मन दुखवू नका. हां. आणि जे काही करतायत ते कोणासाठी करतायत, प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलाच्या भल्यासाठीच, मुलाच्या भविष्यासाठीच करतात, है की नाही. सो ऑथर म्हणजे याचा लेखक अननोन, माहीत नाही आहे तो कोण आहे, पण ज्याने पण लिहिली ही कविता वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, खूप सुंदर, खूप छान लिहिली आहे. ओके. सो स्केड सोल्युशन्सला सबस्क्राईब जरूर करा,
बेल आयकन दाबा, शेअर करा हा व्हिडिओ स्टँडर्ड 9 आणि आणखी तुम्ही इतर कोणालाही हा शेअर करू शकतात, मोठ्या लोकांनाही शेअर करू शकतात. प्रत्येक जीवनाच्या वाटेवर आपल्याला आपल्या आईवडिलांची ही गरज तर भासतच असते, ते सोबतही असतात. काही वेळेला असं पण असतं की आपले आईवडील आपल्या सोबत नसतील. इन शॉर्ट मला सांगायचं हे की ते वारले असतील, तर त्यांची आठवण आपल्यासोबत असते आणि ती आठवण कधीच जात नाही, कधी जाणार पण नाही, है की नाही? सो व्हॉट, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. सो स्टुडंट्स, बाय बाय, टेक केअर.